नंदन घरत. नंदन अलिबागहून खास करून आलेला आहे. tenniscricket.in साठी महत्त्वाची भूमिका सातत्यानं तो बजावत असतो आणि जेवढ्या व्यावसायिक स्पर्धा होतात त्यामध्ये नंदनशिवाय आमचं काम पूर्ण होत नाही. आज नंदन घरत यांच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. Here is a call. It is tell. नाचणीचं कॅप्टन अमोल तुमच्याकडे बघतायत. स्ट्रॅटर्जी थोडी चेंज दिसते, ज्या पद्धतीने पुन्हा एकदा टॉस जिंकलाय आणि निर्णय बॉलिंग करण्याचा 55च्या आसपास. शुभेच्छा असतील दोन्ही संघाच्या कॅप्टनना. वक्रतुंड संघाने टॉस जिंकलेला आहे. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. नाचणी संघाला इथे आता बॅटिंग करायचे. दोन्ही संघ टप्पा खाने के बाद उछालता हल्का सा फिर जरूर करे, लेकिन वाइड बॉल का इशारा. स्टोक अच्छा है, गेंद बहुत तेजी के साथ ट्रैवल. 4 रन, मच नीडेड बाउंड्री. नाचने की टीम बल्लेबाजी कर रहे. हवा में गेंद को खेल दिया, पॉइंट क्षेत्र में गेंद बाउंड्री लाइन के बाहर. 4 रन, 6 रन. जलवा दिखाने के लिए आएंगे. उठाया आसमान की तरफ, बहुत अच्छा स्ट्रोक है, गेंद जाएगी बाउंड्री लाइन के बाहर. डाउन द ग्राउंड, 6 मंगेश बैती. ओपन मिड स्टंप पर गेंद थी. गेंद के ऊपर निगाहें देके थोड़ा सा आगे आए, बल्ले के बीचों बीच गेंद को खेल दिया. बल्लेबाज ने किया शंकानाद, सारी दुनिया रखेगी याद. मंगेश बैती बैकफुट पर गेंद को खेलने का प्रयास किया गया. गेंद के नीचे खिलाड़ी 1 2 3. क्या ये कैच हो जाएगा? कैच छोटा है. कैच लेना बहुत जरूरी है. अगर ये कैच लेते ना तो बिल्कुल टर्निंग पॉइंट हो सकता था. उसके बाद में हवाई फायर करते हुए बल्लेबाज ओंकार घाड़ी. गेंद वाइड स्ट्रोक का बॉडी लाइन के बाद 6 रन. और उसका भरपूर फायदा. ओंकार घाड़ी ने कहा झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए. बहुत ही अच्छा स्ट्रोक. ऑन साइड पर मिड विकेट बॉडी लाइन की तरफ गेंद को खेल दिया है. गोइंग एंड गॉन. इट्स अ सिक्सर. भीगी बारिश आने के बाद और निखर कर आता है. मंगेश बैती इनका नाम है. अब देखिए बारिश वापस आ गई है. अब इनकी बारी है. एक तरफ कुआं है, दूसरी तरफ खाई है और दोनों तरफ बराबर की पिटाई है. आग दोनों तरफ बराबर की लगी हुई है. ये शॉट देखिए, थोड़ा सा लेग स्टंप की तरफ चले गए. आगे गेंदबाजी करने का प्रयास किया गया था. भाप लिया, पढ़ लिया और जड़ लिया. बाउंड्री लाइन के बाहर गेंद जाते भी जहां दर्शक खड़े हैं, जहां दर्शक यहां एक बार फिर क्रिकेट का बल्ले के बीचों बीच एफर्टलेस बॉलर के सर के ऊपर से गेंद को बाउंड्री लाइन के बाहर भेज दिया. 6 रन. फ्रंट फुट पर बल्ले के बीचों बीच गेंद को खेल दिया था. गेंद बाउंड्री लाइन के बाहर चले गए 6 रनों के लिए. बी अ स्टार एंड शो देम दैट यू आर. फुलटॉस ऑन साइड पर खेल दिया. फुलटॉस पर बॉस मंगेश बैती. यह खिलाड़ी है खासम खास, याद रखेगा इतिहास. ये भी ऑन साइड पर बॉडी लाइन के बाद 6 रन. ऑन साइड पर मिड विकेट पर बॉडी लाइन के बाहर गेंद को खेल दिया है. मंगेश बैती का इस टूर्नामेंट का दूसरा अर्धशतक. मंगेश बैती कमाल की बल्लेबाजी. रत्नागिरी मंगेश बैतीची बॅटिंग तुम्हाला आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्यांचा गजर. रिकॉर्ड बनेगा. गेंद है, गेंद के नीचे खिलाड़ी ने कैच होना चाहिए. कैच बिल्कुल हो जाएगा और बहुत ही बेहतरीन कैच कुंभार साहब का. और बल्लेबाज ओंकार घाड़ी के चेहरे पर मुस्कुराहट. ये भी फुल टॉस गेंद थी, पण तमाम प्रेक्षक आतापर्यंत 4 दिवसाचा खेळ झालेला आहे. बी किंग ओव्हर मध्ये कधीही 4 षटकार आलेले नाहीयेत. लागले आई फटका पहा, पाहत रहा. चेंडू सीमार शपार षटकार. उसके ऊपर सारे गेस्ट उड़ाया आसमान की तरफ. हाई फ्लाई इनटू द स्काई. गेंद कर रही है टाटा बाय बाय. इट्स अ सिक्सर. बहुत तेजी के साथ पहुंच चुका है फिलहाल 90 पर. इस वक्त गाड़ी जो है ना, इस गाड़ी का वो दूसरा गियर नहीं है, 5वें गियर पर है. गजब की पारी कर रहे अपनी टीम के लिए. दबाव पूरी तरह से अब गेंदबाजों के ऊपर है. नाचने
टप्पा खाने के बाद गेंद ऑफ स्टंप के बाहर जाते भी और ये खिलाड़ी कुछ अलग है. आणि आता मला वाटतं तमाम रत्नागिरीकर मंगेश वैती 24 गेंद में 66, ओंकार गाड़ी 8 गेंद में 16 रन. ऐश्वर्य तो बिल्कुल वो भागने के लिए तैयार नहीं थे, उनको पता था एक मंगेश वैती का इंजन गर्म है, गाड़ी बिल्कुल 5वें घेर पर है. तो मंगेश वैती यांना मी विनंती करेन आपण व्यासपीठावरती यायचंय. 9 धावांचा पाठलाग कसा होईल, काय घडतंय काय बिघडतंय हे सांगण्यासाठी एका बाजूला 91 धावसंख्येचा पाठलाग, सलामीची जोडी अमोल भोसले स्ट्रायकर यांच्या दिशेने सुरवे. अपरकट डीप कव्हर पॉइंट क्षेत्ररक्षकाच्या कपडावरसून तुझा माझा हित आणि चिमणा गाता गीत वर येऊन माघारी परतना ही खरोखरच खूपच 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 नुकसानाची गोष्ट. या दरम्यान चांगला क्षेत्ररक्षण डीप कव्हर पॉइंट सीमारेषेच्या दिशेने भूषण गोळेचा फटको काही इंचांनी कमी पडलो षटकारासाठी, पण कौतुक असा या क्षेत्ररक्षकाचा. हॉलीबॉल मधलो डबल हँडेड ब्लॉक जणू काही या खेळाडून दाखवलो कव्हर पॉइंट क्षेत्ररक्षकाच्या जागेवर. ऍक्शन रिप्ले बघा, कॅमेरा वर्क बघा, वाव वाट एपट दर्जेदार क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी. 13 धावफलक अमोल भोसले हुकचो फटको डीप मिड विकेटच्या दिशेने. आणि सकाळपासून ज्या जागेवर बऱ्याच वेळा झेल सुटले त्या जागेवर यावेळी झेल टिपलेला प्रथमदर्शनी चित्र असा. पंचांचो इशारा अजून येण्या बाकी असा, पण सध्या तरी चित्र जवळपास ह्यो झेल कंप्लीट झालो. अमोल भोसले ज्यांनी संपूर्ण दिवस डॉमिनेट केलो त्या अमोल भोसल्यांची ही प्राइज विकेट. ऍक्शन रिप्ले टेनिस क्रिकेट.in च्या कॅमेरामनची ही सगळी खासियत बघा. दर्जेदार प्रक्षेपण, अगदी नीतळ कॅमेरा वर्क. 27 पुढे गेलेला, पण या 27 टार्गेटचो आणि रन रेटचो कायच परिणाम होऊचो नाही मयूरच्या फलंदाजीवर. कारण मयूर मध्ये असा ताकद मिड विकेटच्या कपडावरसून चेंडू सीमारेषा पास्त उपयोगाचो नाहीचा. भूषण साठी फुल टॉस लॉंगांच्या कपडावरसून हावको रावकंडो कुम्यो आणि घुडुम मातारी ही कोकणातली रत्नागिरीतली हापूस आंब्याची रणटुळाची कंटुळा करायचो या इराद्यान ह्यो संघ मैदानावर. या संघाच्या विजयी वाटचालीत मंगेश वैती ह्या प्रयत्न एक अर्धशतकापाठोपाठ दुसरा अर्धशतक सुद्धा. या दरम्यान एक मोठो फटको मयूर कुंभारच्या बॅट मधून लॉंगांच्या दिशेन फिल्डर चेंडूच्या खाली आणि अजून एक सफलता करू गेलो नरकासूर आणि तयार झालो संकासूर. अथर्व एक युवा गोलंदाज अथर्व मंगेश चेंडूच्या खाली पहिल्या चेंडूवर विकेट विकेट आणि विकेट. भूषण गोळे तंबूच्या दिशेन लावून झाली, होवळकी झाली, माळे काढून उभी केली, फक्त माळ घालूची बाकी आणि विजयाची फक्त माळ औपचारिकता फक्त बाकी राहुलिया. साई आकाश जिगर जय भैरी नाचणे संघाचा वादळ मंगेश वैतीच्या समोर मात्र प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजीचो अथर्व या नाव तुमका नक्की दिसताला. अथर्व तुझ्या उज्ज्वल भविष्यासाठी कॉमेंट्री बॉक्स कडसून मनपूर्वक शुभेच्छा. मध्ये प्रवेश करतो झालो. या संघाची सेमीफायनल आता लगेच तुमच्या समोर होतली दत्त प्रसादिक घोडेवटार संघासमोर. तोपर्यंत बघूया 2 ओव्हरीत 31 रन, भूषण गोळे 1 ओव्हरीत 10 रन आणि मयूर कुंभार 1 ओव्हरीत 23 रन. 95चा पाठलाग, रन झाले जेमतेम 50.